नाही 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 सोडायचं पम्याला देवीला. त्यो शाळा शिकणार आहे, माझ्यासारखी नोकरी करणार. नर्स म्हणून काम करणारी माझी चंदा त्या दिवशी मध्ये पडली म्हणून बरोबर का. नाहीतर माझ्या देवदासी आजीनं 2 महिने माझा ताप कमी येईना म्हटल्यावर माझ्या गळ्यात दर्शन बांधलंच असतं. पुढं मी चंदा आत्याच्या मार्गदर्शनानं शिकलो, नोकरी करायला लागलो, लग्न झालं, संसाराला लागलो. पण आजी गेल्यावर तिची इच्छा होती म्हणून आमच्या घरच्या देवीची पूजा, आरती, विधी तेव्हापासून मीच करतोय. लहानपणापासून आजीच्या देवीच्या आसऱ्याला हे जोगते जोगतीने येताना बघायचो. मला कळायला लागलं घरदार सुटलेल्या लई जणांना देवीच्या छत्रछायेखाली श्वास घेता येतोय, देवीचं दर्शन बांधून जगायचा आधार मिळतोय. पण मग चौंडका हातात धरून जग डोक्यावर घेऊन देवीची गाणी म्हणणाऱ्या जोगत्यांना आयुष्याचा सूर सापडतोय का हो? देवीचा भक्त म्हणून मान, पण मग यांच्या इतर वेळच्या सन्मानाचं काय? त्यांच्या जगण्याच्या झगड्याचं काय? मग मी पुढाकार घेऊन यांच्या रोजगाराचं बघायचं ठरवलं. लहान मोठी कामं शोधून यांचं बस्तान बसवायला लागलो. ID कार्डपासनं औषध पाण्यापर्यंत जमेल तितकी सोबत द्यायला लागलो. यांच्या हातचा भंडारा लावून धन्य होणारे बरेच जण यांना साथीचा, सहकार्याचा हात द्या म्हटल्यावर 4 पावलं मागं सरताना बघितलं बघा. म्हणून तर मी आजीला दिलेलं वचन लक्षात ठेवून या देवीच्या भक्तांचं, जोगते जोगतिनींचं आयुष्य मार्गी लावायची एक पूजाच बांधलोय बघा.